नमस्कार मंडळी, स्वामी शक्ती या आपल्या चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे. आजचा विषय खूप लोक विचारतात. गुरुचरित्र पारायण करायचं आहे, पण नेमकं कधी करायचं, कसं करायचं, नियम काय? काही लोकांना भीती वाटते, आपण चूक केली तर चालेल का? सगळे नियम पाळले नाही तर दोष लागेल काय? म्हणून आज आपण अगदी साध्या सोप्या भाषेत, गावाकडच्या पद्धतीने पण आधुनिक विचाराने संपूर्ण माहिती घेणार आहोत. हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा. तर चला सुरू करूया. गुरुचरित्र हा फक्त ग्रंथ नाही, तो श्रद्धेचा आधार आहे. हा ग्रंथ श्री दत्तात्रय यांच्या अवताराची महिमा सांगतो. यात 52 अध्याय आहेत आणि पूर्वी आपल्या आजी आजोबा काळात गावात एखाद्याच्या घरी संकट आलं की सगळे मिळून गुरुचरित्र पारायण करायचे. कारण लोकांचा विश्वास होता, जिथे गुरुचरित्राचं वाचन होतं तिथे दत्ताची कृपा नक्की असते. म्हणून लोक गुरुचरित्राचं वाचन करत असत. आता आपण वळूया मुख्य प्रश्नाकडे, पारायण कधी करावं? खरं सांगायचं तर गुरुचरित्र पारायण करण्यासाठी कोणताही दिवस चालतो. भक्तीला दिवस बंधन नसतं, पण काही दिवस विशेष शुभ मानले जातात, जसं की गुरुवार, पौर्णिमा, गुरुपौर्णिमा, दत्त जयंती. खूप लोक गुरुवारी सुरुवात करून 7 दिवसात पारायण पूर्ण करतात. काही लोक एखाद्या मनोकामनेसाठी करतात, जसं नोकरी, घरात शांती, आजारातून बरे होण्यासाठी. या सगळ्या मनोकामनासाठी लोक गुरुचरित्राचं वाचन करतात. चला आता सगळ्यात महत्त्वाचं, गुरुचरित्राचं वाचन कसं करायचं. सकाळी लवकर उठावं, शक्य असेल तर ब्रह्ममुहूर्तात. अंघोळ करून स्वच्छ साधे कपडे घालावे. देवघर स्वच्छ ठेवावं. समोर दत्ताची फोटो किंवा मूर्ती ठेवावी. तुपाचा दिवा लावावा. शांतपणे वाचन सुरू करावं. एक गोष्ट लक्षात ठेवा, काही गडबडी वाचू नका, समजून वाचा. जिथे कथा आहे तिथे चित्र डोळ्यासमोर आणा. 7 दिवसात पूर्ण करायचं असेल तर दररोज ठराविक अध्याय वाचा. वेळ नसेल तर 6 दिवसातही करता येतं. 7 दिवसात पूर्ण करायचं असेल तर दररोज ठराविक अध्याय वाचा. वेळ नसेल तर 6 दिवसातही करता येतं. आजकाल काही लोक मोबाईलवरून PDF वाचतात, त्यात काहीच हरकत नाही. भावना महत्त्वाची आहे. आता वळूया, नियम काय पाळावे. लोक विचारतात, मांसाहार चालेल का? ऑफिसला गेलो तर चालेल का? ऐका, नियम आहेत, पण भीती बाळगू नका. शक्य असेल तर सात्विक आहार घ्या. मद्यपान टाळा. वाईट विचार टाळा. शक्य असेल तर ब्रह्मचर्य पाळा. त्याच वेळी वाचन करा. पण एक गोष्ट स्पष्ट सांगतो, जर परिस्थितीमुळे काही नियम पाळता आले नाही तर देव शिक्षा देत नाही. देव भावना बघतो. सर्वात मोठा नियम, मन शुद्ध असावं. आता बघूया शुभ वेळ कोणती. सकाळी 4 ते 7 ब्रह्ममुहूर्त किंवा सकाळी 7 ते 10 ही वेळ जास्त पवित्र मानली जाते. पण घरात लहान मुले, नोकरी, जबाबदाऱ्या असतील तर संध्याकाळही करू शकता. देव वेळ बघत नाही, तो तुमची भावना बघतो. मंडळी, गुरुचरित्र पारायण म्हणजे चमत्काराची वाट बघणं नाही, तो स्वतःला बदलण्याचा प्रवास आहे. जेव्हा तुम्ही 7 दिवस शांतपणे वाचन करता तेव्हा तुमचं मन बदलायला सुरुवात होते. घरात शांतता वाढते, आत्मविश्वास वाढतो आणि सगळ्यात महत्त्वाचं, भीती कमी होते. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर स्वामी शक्ती चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये लिहा श्री स्वामी समर्थ. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. लक्षात ठेवा, गुरुचरित्र वाचणं म्हणजे देवाला बोलवणं नाही, तर स्वतःला जागं करणं आहे. श्रद्धा ठेवा, निष्ठा ठेवा आणि गुरुकृपेवर विश्वास ठेवा. मी आहे तुमचा अमित. स्वामी शक्तीच्या माध्यमातून पुन्हा भेटू लवकरच. जय गुरुदेव. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर नक्की करा. धन्यवाद.